See here, isolux diagram or graphical method to find the illumination level. Isolux diagram or graphical method to find the illumination level. ओके, म्हणजे हा सोर्स आहे आणि त्या सोर्सपासून ज्या ल्युमिनस फ्लक्स बाहेर जातील, तर याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफिकल लेवल काढायची आणि त्याच्यावरून इल्युमिनेशन काढायचं. तर फॉर्म्युला पहा, इल्युमिनेशन इन लक्स इज इक्वल्स टू कंटोर फ्लक्स काय काउंटर व्हॅल्यू इंटू लॅम्प फ्लक्स इंटू मल्टिप्लाइंग फॅक्टर डिवायडेड बाय माउंटिंग हाईट इन मीटर. तर यासाठी तुम्हाला ह्या इल्युमिनेशन बघा, इथं लॅम्प आहे, याचं इथं लक्स लेवल किती असेल 100, इथं 80, इथं 60. तर लक्स लेवल काय होईल रे, जसं आपण दूर जाऊ तसं लक्स लेवल काय होईल, कमी होईल. लक्स लेवल कमी होईल. आणि हा रोड अशा पद्धतीचा असतो. तर इथं आपण H कन्सिडर करतो, इथं आपण 2H कन्सिडर करतो. त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने समजा हा रोड आहे, रोडच्या इथं माउंटिंग हाईट जी आहे, H म्हणजे काय, माउंटिंग हाईट, लॅम्पची हाईट. तर या फॉर्म्युलेने आपण कॅल्क्युलेट करतो. तर ही डायग्राम जी आहे त्याला आपण काय म्हणतो, आयसोलक्स डायग्राम म्हणतो. काय म्हणतो, आयसो म्हणजे काय, सेपरेट. लक्स म्हणजे काय, लक्सचं जे लेवल आहे ते सेपरेट करणारी डायग्राम आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्याला आपण काय म्हणतो, आयसोलक्स डायग्राम असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये बघा, द डायग्राम शोज द काउंटर ऑफ इक्वल लॅमिनेशन काय ल्युमिनन्स पाहिजे, ल्युमिनन्स ऑन द रोड सरफेस. तर रोड सरफेसवर किती लेवलचं ल्युमिनन्स फ्लक्स आहे किंवा लक्स लेवल आहे हे आपण चेकआउट करायचं आहे. आणि ते चेक केल्याच्या नंतर त्याला काय करायचं आहे, लॅम्प फ्लक्सनी मल्टिप्लाय करायचं आहे इंटू मल्टिप्लाइंग फॅक्टर करायचं डिवायडेड बाय माउंटिंग हाईट करायचं आहे. तर बघा, द डायग्राम कॅन बी यूज ऑफ एनी रोड, कोणत्या बी रोड. मग त्याचं काय माहीत पाहिजे तुम्हाला, विड्थ अँड माउंटिंग हाईट ऑफ यूजिंग सुटेबल मल्टिप्लाइंग फॅक्टर. ओके, तर तुम्हाला काय काय माहीत पाहिजे, विड्थ, माउंटिंग हाईट, त्याच्यानंतर काउंटर ऑफ इक्वल ल्युमिनन्स, हे जे ल्युमिनन्स लेवल आहे ते. आणि दिस फॅक्टर इज गिवन बाय ल्युमिनन्स मॅन्युफॅक्चरर. तर जे आपण लॅम्प बसवणार आहेत तोच देत असतो हा फॅक्टर, की इथं एवढे ल्युमिनन्स पडल. आणि त्या ल्युमिनन्स काय इल्युमिनेशन इन लक्सवर किंवा ह्या आयसोलक्स डायग्रामवर तुमच्या रोडचं स्ट्रीट लाईट डिसाईड होत असते. तुमच्या रोडवर 10 स्ट्रीट लाईट आहे समजा, तर 10 स्ट्रीट लाईटवर प्रत्येकाचं ल्युमिनन्स लक्स लेवल किती आहे ते चेकआउट करण्यासाठी तुम्हाला हे काउंटर व्हॅल्यूज, ओके, इंटू लॅम्पची फ्लक्स इंटू मल्टिप्लाइंग फॅक्टर, दुप्पट तिप्पट चौपट वगैरे, डिवायडेड बाय माउंटिंग हाईट, किती हाईटवर आहे. तर हे आपण कोणत्याही रोडचं फाइंड आउट करू शकतो. फक्त काय माहीत पाहिजे तुम्हाला, विड्थ आणि माउंटिंग हाईट पाहिजे. त्याच्यानंतर फ्रॉम द प्रिंटेड टेबल दिस डायग्राम इज इम्पॉर्टंट फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मिनिमम इल्युमिनेशन्स लेवल. कमीत कमी इल्युमिनेशन लेवल किती असावं हे चेकआउट करण्यासाठी एक टेबल असतो आणि ते टेबलवरून तुम्ही त्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. द इल्युमिनन्स ॲट अ पॉईंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग आयसोलक्स डायग्राम. तर ह्या डायग्रामवरून तुम्ही ते कॅल्क्युलेट करायचे. आणि इल्युमिनेशन इन लक्स इज इक्वल्स टू दिस फॉर्म्युला. ओके, तर याच्यावरून तुम्ही प्रत्येक पॉईंटचं, रोडवरच्या प्रत्येक पॉईंटचं इल्युमिनेशन लेवल तुम्ही काय करत असतात, चेक करत असतात. ओके, सो दिस इज आयसोलक्स डायग्राम. त्याच्यानंतर बघा, एम ऑफ पब्लिक इन्स्टॉलेशन, पब्लिक लाईट इन्स्टॉलेशनचं एम काय आहे, टार्गेट काय आहे ते आपण फाइंड आउट करत असतो. तर कोणतीही लाईट असो, आयदर तुमची इनडोअर लाईट असो किंवा आउटडोअर लाईट असो किंवा स्ट्रीट लाईट असो किंवा पब्लिक लाईट असो, तर प्रत्येक लाईटचे 3च एम आहेत. एक तर ती व्यवस्थित सेफ पाहिजे, युनिफॉर्म इल्युमिनेशन देणारी पाहिजे, परफॉर्मन्स तिचा बरोबर पाहिजे, की बाबा चमक नाही, ग्लेअर नको, शॅडो नको वगैरे त्या पद्धतीनं.
आणि तिसरं म्हणजे ॲपिरन्स, ठीकठाक चांगली दिसली पाहिजे. या 3 गोष्टी जर फुलफिल झाल्या तर पब्लिक लाईटचं इन्स्टॉलेशनचं एम संपलं. आता इल्युमिनेशन शुड बी युनिफॉर्म ऑन द रोड. रोड एरियाला इल्युमिनेशन कसं पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल फ्लड लाईट इज इन्स्टॉल indoor that visual task can be carried out after dark, so also for the spotlight. म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा कुठं बी घराच्या बाहेर एक्सटेरियर ॲप्लिकेशनला जर आपण इल्युमिनेशन लेवल चेकआउट करत असू तर तुम्हाला हे टार्गेट, हे तिन्ही पॅरामीटर जे आहेत ते फुलफिल होणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याचा काय अर्थ नाही. तेच एम आहे आपल्या पब्लिक लाईट्स, येतं लक्षात. त्याच्यानंतर आता डिस्क्रिप्शन ऑफ रोड. रोडचं डिस्क्रिप्शन आपण बघू. 4 डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट्स आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. पहिलं बघा, हाय स्पीड रोड विथ सेपरेट कॅरेज वे फ्री ऑफ क्रॉसिंग. त्याच्यानंतर एक्सप्रेस रोड, ट्रॅफिक डेन्सिटी अँड द कॉम्प्लेक्सिटी ऑफ रोड लेआउट. तर अशा पद्धतीचं हाय स्पीड रोड जो आहे, ओके, त्याच्यामध्ये सेपरेट कॅरेज म्हणजे इकडून वे एक आणि इकडून वे एक, अशा पद्धतीचं 2 वेजेस असलेलं, म्हणजे इकडून जाणाऱ्या गाड्या आणि तिकडून येणाऱ्या गाड्या, या टाईपचं मोठा रोड पाहिला असेल ना तुम्ही. तर त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. मीडियम, हाय, मीडियम आणि लो लेवलचे रोड. ओके, रोडचं डिस्क्रिप्शन आहे. हाय म्हणजे काय, मोठा रोड ज्याच्यात ट्रॅफिक लेवल जास्त आहे. मीडियम म्हणजे जिथं ट्रॅफिक लेवल कमी आहे. आणि लो लेवल म्हणजे साधा. अशा पद्धतीनं हे हाय स्पीड रोड आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर हाय स्पीड ड्युएल कॅरेज वे रोड. ड्युएल म्हणजे एका साईडने नसताना तर दोन्ही साईडने. ओके, आता इथं सेपरेट कॅरेज फॉर फ्री क्रॉसिंग. क्रॉसिंगसाठी सेपरेट, इकडून जाणाऱ्या गाड्या वेगळ्या, इकडून जाणाऱ्या. मधात तुम्ही बघितलं असेल बॅरियर लावतात काही ठिकाणी, म्हणजे मधात इकडं तिरपच घुसू नये म्हणून त्यांनी अशा पद्धतीचे बॅरियर लावलेले पाहिले असतील ना तुम्ही. एखादा क्रॉसिंग आहे समजा, क्रॉसिंगला बॅरियर लावलेले पाहिले असतील ना तुम्ही. बरं, ते आपण डिटेल घेऊच. तर हे हाय स्पीड रोड ड्युएल कॅरेज वे रोड, दोन्ही साईडचे वेगवेगळे, इकडून जाणारा वेगळा, तिकडून येणारा वेगळा, आणि त्याच्यामध्ये बी वेगवेगळे पट्टे फॉर ट्रॅफिक कंट्रोल आणि सेपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ रोड युजेस. तर M1 जर असेल तर आपण काय म्हणतो, याला पुअर आहे, आणि M1 म्हणजे M2 म्हणजे गुड. याच पद्धतीने M1 म्हणजे काय, हाय, M2 म्हणजे मीडियम, आणि M3 म्हणजे लो लेवल. ओके, तर M1 M2 पर्यंतच आहे. आता बघा, इम्पॉर्टंट अर्बन हे काय आहे, रुरल किंवा जनरलाइज लाईट, हे फक्त अर्बन म्हणजे शहरी भागातल्या. इम्पॉर्टंट अर्बन ट्रॅफिक रॅडियल रोड, डिस्ट्रिक्ट डिस्ट्रीब्युशन रोड, जिल्हा पातळीचे रोड. तर त्यासाठी ट्रॅफिक कंट्रोल, सेपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ रोड युजर. तर M2 जो आहे तो पुअर असेल आणि M3 म्हणजे गुड असेल. ओके, त्याच्यानंतर कनेक्शन लेस इम्पॉर्टंट रोड, ज्याच्यामध्ये कनेक्शन एवढे काय महत्त्वाचे नाही, पण रोड बनला का आता मंत्र्याचं शेत जातं तिथून म्हणून. कनेक्शन लेस इम्पॉर्टंट रोड, लोकल डिस्ट्रीब्युटर रोड किंवा रेसिडेन्शियल मेजर ॲक्सेस रोड, रोड विच प्रोव्हाइड अ डायरेक्ट ॲक्सेस टू प्रॉपर्टी अँड लीड, म्हणजे डायरेक्ट घरापर्यंत जाणार रोड, अँड लीड टू कनेक्शन रोड. त्याच्यानंतर ट्रॅफिक कंट्रोल अँड सेपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ लोड युजर. तर पुअर असेल तर M4 आपण वापरतो, गुड M5. तर हे M1 M2 M3 M4 हे काय रे, M4 M5 हे लेवल ऑफ रोड आहेत. ओके, डिस्क्रिप्शन ऑफ रोड. तर M1चा रोड म्हणजे टॉपचा, इथं सिंगल सेपरेट कॅरेज वापरलं, जाणाऱ्या ह्या साईडनी येणाऱ्या ह्या साईडनी. ओके, त्याच्यानंतर ड्युएल कॅरेज म्हणजे जाणारे एकदम मधात लगे बॅरियरच, इकडं वेगळा आणि इकडं वेगळा, याच्यात M1 M2. त्याच्यानंतर तिसरं हे अर्बन म्हणजे शहरी भागातला रोड किंवा जिल्हा लेवलचे रोड. तर याच्यामध्ये गुड जे आहे M2ने दाखवतात आणि पुअर जे आहे M2ने दाखवतात, गुड M3ने दाखवतात. त्याच्यानंतर हे लेस इम्पॉर्टंट म्हणजे एखाद्याच्या आमदाराच्या घरी जातो आहे किंवा एखाद्या मंदिराकडे जातो आहे किंवा डायरेक्ट एखाद्या प्रॉपर्टीकडे जातो, पब्लिक प्रॉपर्टीकडे, कमी इम्पॉर्टंट रोड आहे, त्याला आपण M4 आणि M5ने दाखवतात. तर M4 म्हणजे गुड पुअर आणि M5 जे आहे गुड. अशा पद्धतीचे रोडचे डिस्क्रिप्शन आपण इथं बघणार आहोत. 1 बाय 1 तुम्हाला पुढं डिटेलमध्ये आहे. समजलं? सो राईट ऑन दिस.